श्री स्वामी समर्थ. संकटी चतुर्थी व्रत पूजा महत्त्व. आज आपण जाणून घेणार आहोत की संकटी चतुर्थी हे व्रत केल्याने कोणते संकट दूर होतात, पूजा कशी करायची, हे व्रत कथा आणि व्रताचे फायदे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की पाहायला भेटतील. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकटी चतुर्थी साजरी केली जाते. संकटी चतुर्थी संकटातून मुक्त करणारी चतुर्थी आहे. या दिवशी भगवान श्री गणेश यांची उपासना केली जाते. जीवनातील अडचणी दूर होतात. संकटी चतुर्थी म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी. गणपतीच्या मंदिरात जाऊन दुर्वा, लाल फुले, मोदक, लाडू, दिवा, अगरबत्ती, अक्षदा हे गणपतीला वाहावे. स्नान करून स्वच्छ कपडे घालावे. गणपती बाप्पाला नमस्कार करून दुर्वा, फूल अर्पण करावे. मंत्र खूप महत्त्वाचा आहे. गणपतीचा मंत्र 11 वेळेस म्हणावे किंवा 21 वेळेस म्हणावे. 11 वेळेस म्हणलं तर चालन, 21 वेळेस म्हणलं तर चालन. ओम ग गणपते नमः, ओम ग गणपते नमः ह्या मंत्राचं खूप महत्त्व आहे. संकटी चतुर्थी हे व्रत चंद्रदर्शनानंतर सोडली जाते. चंद्राचं दर्शन घेतल्याशिवाय उपवास सुटत नाही. चंद्राला अर्धे देऊन गणपती बाप्पाचं प्रार्थना करावे आणि नंतर प्रसाद ग्रहण करावे. प्राचीन काळात एक राजा होता. संकटी चतुर्थीची कथा. प्राचीन काळामध्ये एक राजा होता. त्या राजाचे सतत संकटे येत होती. एका ऋषीचे त्याला संकटी चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले. राजाने श्रद्धेने हे व्रत केले आणि हळूहळू सर्व संकट दूर झाली. तेव्हापासून हे व्रत संकट नाश करणारे मानले गेलेले आहे. याचे फायदे: मानसिक तणाव कमी होतो, शिक्षण, नोकरी अडचणी दूर होतात, कर्ज, आर्थिक संकटे कमी होतात, गणपती बाप्पा विशेष कृपा होते, गणपतीची विशेष कृपा होते. संकटी चतुर्थीची पूजा खूप महत्त्वाची मानली गेलेली आहे. संकटी चतुर्थी व्रत केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि संकटी चतुर्थी पूजा विधी व्रत हे केल्याने आपल्याला खूपच फायदा होतो. संकटी चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे 12 नावे